सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळ मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे ते पुढं मी टाकते बघा. आज थोडं थोडं घेतलं आहे बघा घरातलं मी काय काय केलं ते, पण रेसिपी काही घेतली नाही. कोणाला काय माहिती. आज सकाळची पारी स्वयंपाकी आवरले आणि बाकीचे कामं पण झाले. आज आहे सोमवार. काल झाला राधूचा मंथनचा पेपर. काल रविवार होता बघा. आज तिचे पहिला पेपर आहे बघा मराठीचाही. आणि इथं 6:30 वाजायच्या आधीच बघा मी स्वयंपाकाला लागले. तर इथं टोमॅटोची चटणी करणार आहे मी आता तिच्या डब्यासाठी. तर कांदा टाकला आहे तळण्यासाठी, मोहरी पण टाकली. आणि इथं आपला मसाला, धना पावडर, हळद हे आहे बघा. बाकीचं सामान जे लागतं ते. आणि राधूसाठी पाणी तापले. राधू गेली शाळेमध्ये. आपा पण आले ते सकाळच्या पारी टोम्याला घेऊन बघा. आणि परत गेले चहा पाणी हे करून. आणि इथं सगळं पसारा आवरून घेतलाय, झाडून हे काढलंय बघा. मस्त असं हॉलादी आवरून घेतलाय. आणि आता मला करायची आंघोळ. इथं पण सारं कपाट स्वच्छ करून घेतलंय. घरी कोणी पण येतं जातं त्याच्यामुळं आज सगळं सकाळच्या पारीचं आवरले सगळं बघा. टायमिंग बघा किती झालाय तुम्हाला तर दिसतच असेल. राधू तर शाळेमध्ये गेली. आज बस जरा उशिरा आलती. आणि इथं बघा राधूला टोमॅटोची चटणी किती डब्यासाठी जास्त केली होती. म्हणलं ह्यांना पण लवकर जायचं आहे. आणि चपात्या पण 2-4 जास्तच केल्या त्या. ओमच्या डब्यासाठी पण लागते खायलाही. आणि इकडं पावरसही काढून घेतलंय, म्हणजे झाडून घेतलंय. सकाळच्या पारी स्वच्छ केल्याशिवाय मन काय राहत नाही. तेवढंच भारी पण वाटतं बघा. बाहेरची जागा पण चांगली दिसते. असं पावरसं काय ठेवू वाटत नाही. सकाळ सकाळ सगळं आवरून घेतलंय. ज्या दिवशी कंटाळा करा त्या दिवशी हमकस कोणी ना कोणी घरी येतं, मग ते दारामध्ये लय बेकार दिसतं. कुठं जाते तर हा काय काय लावलंय, काय घातलंय हातात? हा झेंडा वंदनचं घातलंय. इथं हे लावलंय बघा. झेंडा असतं का नाही ते दाखव की. काय लावलंय? पिंटू उचल बरं का लावलंय खरं. पण म्हणते मम्मी मी शाळेत जाते. आंघोळ केली मस्त अशी. सकाळच्या बारी लवकर उठलंय. बडा 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 करते, नुसती बडा बडा करते होय. कुठं जायचं आता आपल्याला? काकीकडं वय. काकी काय म्हणली फोनवर तुला? काय देते म्हणली? खायला देते वे. काकीला तू विचारलं नाही वे काय आणलंय खायला? इकडं बाकी दर का लासतच आहे नुसतं. काकीला विचारलं नाही काय आणलंय. फरशी पुसून झाली. राधू गेली शाळेमध्ये. परत थोडं काम होतं ते आवरलं. आणि इकडं आंघोळ करून देवपूजा हे करून घेतली बघा. मस्त अशी देवपूजा केली. काल होती पौर्णिमा. काल काय देवपूजा केली नव्हती. आज सगळं स्वच्छ करून घेतलं देवघर. आणि देव पण थोडंसं हे धुवून घेतलं चांगलं. तसं रोजच धुते, पण आज जरा सगळं मंदिर स्वच्छ केलं देवघर बघा. तर इथं रांगोळी पण काढली. तर इथं बघा चिरलाय पेरू. आणि दुर्गाला कसं कळतंय मनानेच. काय करते बघा. काय करते दुर्गा? हा मीठ टाकते पेरूवरती. बासकी किती खराट करते. भास्कर खा. चटणी लावायची का थोडी? हा नको वय थोडी लावते की. का ग बासकी ढते. इकडं करतात जेवण. दर्गा बसली येऊन खायला. कोण कोण खाणार? ह्यांनी आलते जेवण कराय बघा. जेवण केलं आणि दुर्गा मावने पण लगेच पेरू आणला चिरायला. तिथे मिठी लावून चांगलं मस्तपैकी सगळ्याला की फोड दिली खायला. हे दुर्गा हा. आणि आता ह्यांनी पण जात्यानं लगेच तिकडं ती कामाला त्यांच्या बघा. ती हे दाखवायची जागा दाखवायची, कुठं रूमा दाखवायच्या. तिकडं जात्यानं जेवण सकाळी नाश्ता केला, चहा चपाती खाऊन गेलते. तर आता किती वाजल्यात? 12 वाजल्यात. कपडे धुवायच्यात. कपडे मी निरम्यात घालून ठेवल्यात बघा. ते पण धुवून झाले असते. मी जरा कंटाळा केला. माझी काही तब्येत बरोबरच नाही बघा. रात्री पण जेवण नाही केलं. असं घासच फिरलेलं होतं तोंडात, खाऊ वाटणं. पेरू हे खाल्लं. रात्री पण खाल्लं पेरूच. आणि आता पण खाल्ला पेरूच. ह्यांनी म्हणत होतं रात्री जेवण कर. उठत होतं जेवायला. मी काय उठलेच नाही. त्यांना वाढलं, म्हणजे जेवायला वाढायला त्यांना उठले बघा. त्यांना जेवायला वाढलं आणि परत जाऊन झोपले. मला बसूच वाटाना. मग ह्यांनी परत सगळं झाकून ठेवलं. टोपलं हे झाकून ठेवलं. उठवून बघते तर सगळं झाकलेलं होतं बघा. मला म्हणलं पण नाही झाकलं काही. मी तशी झोपली मग परत. तर आता वाजल्यात 12. तर
मसाला भरायचा आहे 1/2 किलोचा पुडं भरायच्यात बघा 20 किलोचं 5 आणि अर्धा किलोचं तेवढंच कमी जास्त काहीतरी भरावं लागेल. दुर्गा गपके त्या डोक्यात झालाय कोंडाले खांजवतंय. थंडीच्या दिवसात कोंडाच होतो डोक्यात. किती पण डोकं स्वच्छ ठेवा व्हायचं तेवढं होतंय हाय. चला आणि कपडे धुवून घेते. आज कपडे पण नाहीतले धुवायला थोडे भिजवल्यात मी. कामच करून वाटायला सगळं वाटल्यासारखं होतं. काय दाखव तुझी दाखवायची घाई चालली दुर्गाची. काय आहे ते नाही लय शहाणा दुर्गा माव. आम्ही गंध लावलाय बघा कपाळाला आज. काजळ नाही लावलं, निळा आणि काळा गंध लावलाय. आणि लाल लाव म्हणले लाल कलरचा तर लाल लावलाय. गुलाबी नको म्हणले लावायला. तर चला किती काय झालं तरी बाईच्या जातीला काम तर करावंच लागतं बघा. बसून काय चालत नाही, केल्याशिवाय भाग नाही. होय दुर्गा. तेवढे कपडे धुते आणि मसाला भरून घेते. आणि ड्रेसला टिपा मारायच्या होत्या तिथं ठेवल्यात बघा पिशवीत त्या कप्प्यात. अजून टिपा मारल्या नाहीत. काल निघाले चलूच वाटाना. बाजार पण नाही केलं काल. बाजारला पण नाही गेले बघा माळव हे आणायला. काल रविवारचा मोठा बाजार भरतो बघा. भरला होता रविवार दिवशी. कुठं चालले ठेवते. कपडे धुवून झालं आणि मसाला भरून झाला म्हणलं टिपा मारून आणा ड्रेसला. अंगातला एक ड्रेस आहे एवढाच एक चांगला राहिला. दोन्ही पण ड्रेसला असे बिळं पडल्यात मोठी मोठी बोगद पडल्यासारखा. काल पण मी तेच घातला होता. ह्यांनी लागलं मला खवळायला. म्हणलं कशाला घालते म्हणलं त्याला टिपच मारल्या नाहीत अजून म्हणून म्हणलं आजच्या दिवस घातलाय. तर असं घेते आवरून मी. राधू पण आहे शाळेत ना आता अर्ध्या तासानंतर 12:30ला राधू घरी येते. ट्युशन तर बंद आहे थोड्या दिवस महिनाभर. परत चालू करते मॅडम. काय कशाला वर जाऊन बसली? उतर की मनाने. मला म्हणते मम्मी मला उतरव ना. मग तू का जाऊन बसली? जशी जाऊन बसली तशी उतर आता खाली. आहे का? उतर. काय टाकून अयो दादा आल्या खवळतंय करते भांडण आता तुझ्या संग. उतर. तर इकडं माझी भांडी सगळं घासून झालं बघा. आणि इकडं किचन कट्टा पण धुवून घेतलाय मागाशीच. फरशा पण पुसून घेतल्या. तर फक्त कपड्याचाच महाग ठेवले. फरशी पुसायच्या नादात कपडे राहिले. लय हातपाय गळटल्याने होतं म्हणून राहून दिलं तसंच. हे चाललंय ह्याचं खेळायचं काम. दुर्गा मा